तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र। आज 28 फेब्रुवारी 2026 रोजी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 1 महिना पूर्ण झाला। 28 जानेवारी 2026 हा दिवस राज्यासाठी काळा दिवस ठरला। बारामती येथे झालेल्या विमान भीषण अपघातात अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार विमानाने बारामतीकडे रवाना झाले होते। बारामतीजवळ विमान लँडिंगच्या तयारीत असताना विमान कोसळले। हा अपघात इतका भीषण होता की अजित पवारांसह एकूण 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। युगेंद्र पवारांनी सोशल मीडिया पोस्ट मध्ये म्हटलंय की, प्रिय काका, आज तुम्हाला जाऊन 1 महिना झाला। माझ्यासाठी, आपल्या संपूर्ण कुटुंबासाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा 1 महिना आयुष्यातला सर्वात जड आणि सर्वात वेदनादायी ठरलाय। आजही तुमच्या नसण्याची जाणीव मला होत नाही। तुम्ही तुमच्या रुबाबदार आवाजात येऊन म्हणाला, मी कामाचा माणूस आहे आणि हे काम असंच झालं पाहिजे असा भास होतो। सतत वाटत राहते आता तुमची गाठ पडेल आणि तुम्ही म्हणाल, काय चिरंजीव, कसं काय सुरू आहे? थांब थोडं, लोकांना भेटतो पहिले आणि मग आपण बोलू। पण वास्तव समोर येतं आणि मन हेलावून जाते। आता मी तुमचे मार्गदर्शन कसे घेऊ? आजीचे अश्रू अजूनही थांबत नाहीत। त्या आजही तुमच्या विश्वात रमण्याचा प्रयत्न करतात। काका, तुम्ही आजीची काळजी करू नका, आम्ही सर्वजण त्यांची काळजी घेत आहोत। बाबा इतके भावुक झाले आहेत की त्यांचा बांध केव्हाही फुटतो। त्या दिवशी गाडीतून प्रवास करताना अचानक त्यांचे डोळे पाणावले। ते उद्विग्नपणे म्हणाले, दादा, असा कसा जाऊ शकतो? अजून बरंच काही बोलायचं होतं। आदरणीय साहेबही तुमच्याशिवाय अस्वस्थ झाले आहेत काका। अपघाताबद्दलच्या अनेक शंका मनाला छळत आहेत। अपघात कसा काय होऊ शकतो? नेमकं काय घडलं? कोणामुळे घडलं? सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहोत। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे। सभागृहात तुमचा आवाज पुन्हा घुमणार नाही, तुमचा तो प्रभावी आवाज दिसणार नाही, यावर अजूनही विश्वास बसत नाही। तुम्ही गेलात काका, तुम्ही महाराष्ट्राला पोरकं करून गेलात। काका, तुम्ही शरीराने आमच्यात नसला तरी तुमची शिकवण, तुमचा ध्यास, तुमचा जनतेवरचा विश्वास आणि जनतेचा तुमच्यावरचा विश्वास आणि प्रेम कायम आहे। मी तुम्हाला शब्द देतो, तुम्ही सुरू केलेलं काम, जनतेला दिलेला विश्वास आणि विकासाचा घेतलेला वसा कधीही थांबू देणार नाही। तुमचा मार्गच आमचा मार्ग असेल, तुमचं स्वप्नच आमचं ध्येय असेल। तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही। मिस यू काका, तुमचाच युगेंद्र। अशी भावनिक पोस्ट त्यांनी शेअर केली आहे। तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र।